शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगणार आहे। स्वराज्य स्थापनेनंतर शिवाजी महाराज आजूबाजूचे गड किल्ले सुभे जिंकायला सुरुवात केली। त्यांनी ठरवलं की पुण्याजवळचा कल्याण हा सुभा जिंकून घ्यायचा। त्यांनी या कार्यासाठी आबाजी पंतांची निवड केली। एके दिवशी आबाजी पंतांनी अचानकपणे आक्रमण केलं आणि तो सुभा जिंकला। त्यांना बरीचशी लूट मिळाली। ते लूट घेऊन स्वराज्यात आले। शिवाजी महाराजांनीही त्यांचे स्वागत केले। आबाजी पंत त्यांना लूट दाखवायला घेऊन गेले। तिथे बऱ्याच पेट्या होत्या। काही पेट्यांमध्ये हिरे होते, काही पेट्यांमध्ये मोहरा होत्या, काही पेट्यांमध्ये दागिने सुद्धा होते। हे सगळं पाहताना शिवाजी महाराजांना एक स्त्री दिसली। त्या स्त्रीचे हातपाय बांधले होते। शिवाजी महाराज गोंधळले आणि त्यांनी आबाजी पंतांना विचारलं, ही कोण आहे? आबाजी पंत म्हणाले, ही कल्याणच्या सुभेदाराची सून आहे। शिवाजी महाराज चिडले। आबाजी पंत यावर म्हणाले, त्या सुभेदारानेही स्वराज्यात येऊन खूप स्त्रियांचा छळ केलाय, खूप स्त्रियांचे अपहरण सुद्धा केले। मग त्याच्या सुनेला का सोडायचं? म्हणून मी त्याच्या सुनेलाही सोबत घेऊन आलो। आबाजी पंत एवढं सांगत असताना शिवाजी महाराजांचा राग शांत झाला नाही। त्यांनी आदेश दिला, सोडा या स्त्रीला, मोकळं करा। आणि त्यांनी जिजाऊला बोलवून ओटी भरायला लावली आणि म्हणाले, जर या सुंदर माऊलींच्या पोटी मी जन्मलो असतो तर मीही असा सुंदर झालो असतो। त्यांनी पालखी बोलावली। त्या पालखीत बसून तिला सुखरूपपणे तिच्या घरी पाठवलं। शिवाजी महाराजांची ही स्त्री सन्मानाची भावना आजच्या पिढीत रुजवणे काळाची गरज आहे। धन्यवाद।